साईराम. ओम साईराम. स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या साई शिदोरी युट्यूब चॅनलला. तर आम्ही आज चाललेलो आहे चांदवडची रेणुका माता, इच्छापूर्ती गणपती आणि वणीची सप्तशृंगी मातेला. तर आत्ता ब्लॉग नक्की बघा. तर चला भेटूया. ओम साईराम. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सागर भाऊ खाते रस्ता वडापुरी. सागर भाऊ कसं काय मस्त आहे. एवढं झालं नक्की एकदा या रस्ता वडापुरी खा. दक्षिणमुखी मारुती बस स्टँड समोर. आता घेऊया लाभ रस्ता वडापुरीचा. सोमा बोला आता भूक लागली. खाऊ बाहेर कसं काय टेस्ट. आता बसलेलो आहे मी नाश्ता करायला. सोमा भाऊ आता नाश्ता करतात. हा सागर भाऊ आता नाश्ता. कसं काय सागर भाऊ टेस्ट. रस्सा वडापुरी कसं वाटलं. येवल्याची रस्सा वडापुरी एक नंबर आहे. चला आता सुरुवात करतो नाश्ता करू. सगळे बसले नाश्त्याला. चला. ओम साईराम. तर आता आपण नाश्ता करून निघालेलो आहे चांदवडच्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी. तर चला जाऊया चांदवडच्या रेणुका माताकडे.
ओम साईराम. तर आता आपण पोहोचलेलो आहे चांदवड येथे रेणुका मातेच्या दर्शनासाठी. तर समोरच भव्य दिव्य अशी गाडीची पार्किंग आहे. तर आपण गाडी पार्किंग करून आता दर्शनाला जाणार आहोत. तर चला जाऊया आता रेणुका मातेच्या दर्शनाला. वडिलांच्या आदेशावरून आई रेणुका मातेचा वध केला. रेणुका मातेचे मुख चांदवड शहरात व धड माहूर गावाजवळ पडले. त्यामुळे चांदवडला रेणुका मातेचे मंदिर बांधण्यात आले. ओम साईराम. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे चांदवडला. रेणुका मातेच्या दर्शनाला चाललेलो आहे. तर आमच्या सोबत आहे आमचे मित्र सागर भाऊ उदांत. सागर भाऊ, कसं वाटतं इथं आल्यावर? एकदम फ्रेश वाट राहिलं. आईचं दर्शन घ्यायचंय आता. आईला म्हणा पाव. तुम्ही पण कधी आले तर या भेटीला इथं नक्की भेट द्या. खूप सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे रेणुका माता. चला जाऊया दर्शनाला. निसर्गाच्या वरदहस्त लाभलेल्या चांदवडची ओळख ही रेणुका माता देवी मंदिर या ऐतिहासिक वस्तूशिवाय अपूर्णच आहे. चांदवड शहराच्या उत्तरेला मुंबई आग्रा महामार्गावर 1 ते 1.5 किलोमीटर वर तांबकडा डोंगराच्या कुशीत गुहा सदृश्य भागात रेणुका आईचे आकर्षक असे मंदिर आहे. मंदिराच्या कळसाला लागूनच जुना मुंबई आग्रा महामार्ग जात होता. आता मंदिराचा आणि भाविकांचा विचार करून नवीन महामार्ग डोंगर खोदून तयार केले आहे. इसवी सन 1740च्या आसपास महाराणी अहिल्याबाई देवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे समजते. शहराकडून मंदिराकडे जाताना महामार्गालगतच एक छोटासा रस्ता लागतो. त्या रस्त्याने मंदिराला जाण्यासाठी जुन्या दगडी पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या चढून गेल्यावर मंदिराचे भव्य असे दगडी प्रवेशद्वार आहे. महामार्गावर दिसणारे हे दगडी भव्य प्रवेशद्वार म्हणजे चांदवडच्या ऐतिहासिक वैभवाची साक्षच आहे. पावसात तर प्रवेशद्वारातून आणि दगडी पायऱ्यावरून खाली खळखळणारे पाणी मन मोहून टाकते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर प्रशस्त पटांगण आणि भव्य मंदिर समोर दिसतं. पटांगणात उंच उंच अशा 2 भव्य दगडी दीपमाळा आपल्या स्वागतासाठी तयारच असतात. मंदिराचे आवार खूप छान सुशोभित केले आहे. तिथूनच चंद्रेश्वर गडावरील चंद्रेश्वर महादेव मंदिर दिसते. प्रवेशद्वारालगतच एका बाजूला नव्याने 2 भक्त निवास बांधलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला दुकानांसाठी व्यवस्था आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर 4ही बाजूंनी दगडी बांधकाम केल्याचे धर्मशाळा बांधल्या आहेत. चांदवडकरांचा अभिमानात भर घालणारी एक गोष्ट म्हणजे नवरात्रातील 9 दिवस असणारी देवीची मोठी यात्रा. नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा भाविक धुळे, नाशिक जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांमधून सुद्धा मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येत असतात. नवरात्रात 9 दिवस येथे घटस्थापना केली जाते. यात्रेत प्रचंड गर्दी असते. मिठाईची दुकाने, खेळणी वगैरे दुकाने असून सुद्धा यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे रहाड पाळणे वगैरे इत्यादी असतात. रात्रीच्या वेळी होणारी रोषणाईमुळे यात्रा अधिकच खुलून दिसते. अनेक भाविक दूर दूरून नवस फेडण्यासाठी येथे येतात. तर आता आपण चाललेलो आहे मंदिरामध्ये दर्शनासाठी. ते मुख्य द्वार आहे दर्शनासाठी जाण्यासाठी. चला जाऊया आता रेणुका मातेच्या दर्शनाला. तर समोरच आपण दर्शनासाठी लाईनीत चाललेलो आहे. तर चला घेऊया आईचे दर्शन. गाभाऱ्याच्या पूर्वेस पडवीत नंदी महादेवाची पिंड, संगमरवरी छोटी देवी, पादुका व मारुती व मायदेवीची भव्य मुखवटा आहे. देवीचा मुख्य गाभारा तांबकाडाने कोरून बनवलेला आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई देवी या सुद्धा रेणुका देवीच्या प्रमुख उपासक होत्या. रेणुका देवीच्या दर्शनासाठी अहिल्यादेवी भुयारी मार्गाने जात असे. आजही रंगमहालातून देवी मंदिरापर्यंत जाण्यासाठी भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते, परंतु सुरक्षेच्या दृष्टीने आता ते बंद केले आहे. देवीच्या मंदिरात जेथे ठेवलेला आहे त्या खाली भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते. त्याखाली हा भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते. पालखीमधून रंगमहालात असलेला देवीच्या सोन्याचा मुखवटा व इतर अनेक सोन्या चांदीचे मोत्यांचे अलंकार, महावस्त्र मिळून देवीला नेले जातात व परत आणून रंगमहालात ठेवले जातात.
तसेच दसऱ्याच्या दिवशी रेणुका देवीची पालखी सीमोल्लंघनासाठी गावाबाहेर असलेल्या खंडेराव मंदिरात नेले जाते. ही व्यवस्था रंगमहल व मंदिर जागृत असलेल्या रेणुका देवीचे रूप दिवसातून 3 वेळा बदललेले स्पष्टपणे दिसून येते. प्रातकाळी बाला, मध्यान्ही युवा आणि सायंकाळी वृद्धा अशी दिवसातील 3 रूपे देवीची मुखवट्यावर स्पष्ट दिसतात. अशा उत्कृष्ट मूर्तीचे सौंदर्य बघण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या चांदवड नगरीला. ओम साईराम. आत्ताच रेणुका मातेचं दर्शन एकदम सुंदर, शांत, एकदम मस्त, मन प्रसन्न झालं. आता रेणुका मातेचं दर्शन करून आम्ही चाललेलो आहे इच्छापूर्ती गणपतीला दर्शनासाठी. चला जाऊया इच्छापूर्तीला. तर ओम साईराम. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओम साईराम.